त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्या ज्या काही विकासाच्या ज्या गोष्टी आहेत रेल्वे मैदानात, रेल्वेच्या मार्फत त्याला आमचा ना नाही. जेव्हा तुम्ही काय करू इच्छिता इथे तो बिंदास करा. पण आता इथे काही नियोजन नसताना, काही तुमचा प्लॅन नसताना तुम्ही करत असाल आणि जे चांगलं केलंय, जिथे शेकडो माणसं येऊन बसतात, ते तुम्ही तोडत असाल तर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा वॉर्निंग द्यायला पाहिजे, नोटीस द्यायला पाहिजे स्वतः आम्हाला की हे तुम्ही जे खर्च केलं वगैरे हे आता तुम्ही काढून टाका. या सर्व गोष्टी न करता त्यांनी मनमानी कारभार इथे केला, दादागिरी केली आणि इथे डायरेक्ट JCB फिरवला सर्व गोष्टींवर, सर्व बाकडे तोडले माझे. सर आता बघा, खासदार साहेबांशी मी संपर्क साधतोय, खासदार साहेबांशी बोलतो, त्यांना सांगितलं की मला 1 महिन्याचा अवधी द्या. खासदार साहेब तुमच्याशी चर्चा करतील आणि मग तुमच्या चर्चेमध्ये जो काही निष्कर्ष निघेल त्या सर्व गोष्टींना मी सामोरं जायला तयार आहे. पण हे सर्व जनहितासाठी आहे. इथे माझा वैयक्तिक रुपयासुद्धा फायदा नाही. अजून एक म्हणजे इथे उकिरडं जे होतं, कचरा वगैरे टाकत होते, लोक फिरत नव्हती वगैरे, आता या सर्व गोष्टी बंद झाल्या आणि बंद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं रेल्वेला असं वाटलं की हे आता ही जागा आपली जाईल. कशी जाईल? आम्हाला याची जाणीव आहे की रेल्वे अथांग समुद्र आहे, त्याला कोणी करू शकत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही इथे काही चांगल्या गोष्टी करू इच्छितात आणि करणार आहात त्याला आमचा होकार आहे. फक्त आता जे जोपर्यंत चाललंय व्यवस्थित त्याला तुम्ही कशाला आता ते एवढ्या पैसा खर्च केला, तो तुम्ही मातीमोल तयार घालवला, तो मातीमोल गेला ह्याबद्दल पण चिंता करत नाही. पण आता जी जनता आहे डोंबिवलीतलं येते इथे, त्यांनी आता बसायचं कुठे, त्यांनी आता निवारा कुठे घ्यायचा, त्याने आता मोकळा श्वास कुठे घ्यायचा, त्यांनी चर्चा कुठे करायची, हा मला पडलेला प्रश्न आहे आणि त्याचं दुःख होते मला आज. ज्येष्ठ नागरिक, हजारो नागरिक बसतात, सगळ्यांना आशीर्वाद द्यायला आहे ना. आता ज्येष्ठ नागरिकांचा झाला आमच्या बघा ना साहेब, संध्याकाळचं तुम्ही त्याला सांगितलं परमिशन घ्या. जॉईन करू शकत नाही अशी करून ठेवली. 70-80 हजार रुपये खर्च करून तुम्ही देणार आहेत का? रेलवे का अधिकार है, मेरे भी जगह पे कोई करेगा, लेकिन मेरा समझो जगह गंदा रहेगा, उसने साफ किया तो मैं भी बोलेगा ठीक है बाबा, अच्छा किया। इन्फॉर्म करा ना पहिले तुम्ही.